आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हॅलो हॅलो सुरेनबाई, कस काय बरं आहे ना का? सणवार कसा चाललाय? ओके मध्ये का समजा? काय बया, मी तरी विसरलीच की. नाही म्हणजे कसा असणार आहे ना सणवार. आता तुझा लोकच हिथं हाय माझ्या घरात. तुला सांगू का काय सत्या रमलाय म्हणून सांगू इथं. लई खुश आहे बाई. होय. आणि कुणाला काय पाहिजे काय नको ते अगदी व्यवस्थित बघतोय. आणि त्या मंजू बया, त्या मंजूचा तर तोंडात ना असा शब्द बाहेर पडतो तर दम आत्ता मंजळ करून बसल्याला असतोय शब्द झेलायसाठी. होय, जसा काय बायकोच्या पदराला निसता त्याला बांधून ठेवलाय. ये फुकटे, तुला विचारलं का मी? हा नाही विचारलं, पण कसं आहे पुढे जाऊन मलाच विचारायला लागणार आहे. मी लई बचा बचा तोंड चालू नको बरं का तुझं. असं बरोबर आहे. नाही म्हणजे तुला तुझ्या लेकामुळे काही बोलताच येत नाही ना, त्याच्यामुळे तू आता मलाच बोलणार. बोल बाय बोल. ते तू मला सांगू नको. आणि तुला जर एवढंच वाटत असेल आणि तुझी इज्जत राहावी असं तुला थोडं जरी वाटत असेल का नाही, तरी बी तुझ्या सत्याला घरात तू नगस. मी तर ह्या मंजी बरोबर त्याला इथं राहून देणारच नाही. विषय सोड. त्या घरची तिकडच्या श्रीमंतीची चटक लागलेल्या आमच्या मंजीचा हिरमूड होईल. आणि मग तिच्या मोहर असा गोंडा घोळणारा तुझा लोक आहे का नाही, तो तिला हितच सोडून माघारी येईल. नाही पटत असल तर बघ. ये शिपुर्डे, माझं मी बघते काय करायचं ती. तू नको शहाणपणा शिकू मला. मंजू बाळा, काळजी घे. वाघमारे निघूया. चला निघूया. काय हो दाजी, कुठं? अगं आज घरच्या गणपतीचं विसर्जन आहे ना, त्यामुळे आज आम्हाला तिकडच जावं लागल. आणि आता झालं की सगळं, गौरीचं विसर्जन बी झालं, तेव्हा निघतो आम्ही. ठीक आहे, पण काय ग तिथे मला काल बोलली पण नाहीस तू. बर जाऊ दे. बर परत या काय नक्की? होय येतो. चला. कुठं? मशनात चाललोय. येत आहे? मग तू जा की. हिला कुठं घेऊन चाललायस? माझ्या घरला. ती येणार नाही. ऐकू आलं नाही? मंजी तुझ्या घरला येणार नाही. म्हणजे चल घरात हो. नाही जाणार आत्या, माझ्या सोबत येणार आहेत. वाघमारे चला तुम्ही. या निगेटिव्हिटीचं रोजचं झालंय आता. एकदा सांगितलेलं कळत नाही. मंजी तुझ्या घरला येणार नाही म्हणजे नाही. वाघमारे माझ्या बरोबर येणार
म्हणजे येणार. आत्ते, दाजी बरोबर काळजी घेताल दीदीची. हा, जाऊ दे तिला त्यांच्यावर. वर्षा जाऊ देत तिला. सत्यजितराव घेतील तिची काळजी व्यवस्थित. अगं तुम्ही दोघी बी लय भोळ्या भाबड्या आयसा. तुम्हाला नाही काय कळत. काल ह्या पोरामुळे हिला किस्सा त्रास झालाय, बघितलं नाही वी? माझं रक्ताचं नातं आहे तिच्याशी. जीव तुटतोय ते माझा तिच्यासाठी. म्हणून म्हणत्या माझी भाची काय माझ्यासाठी जड नाही. तिला ह्या घरात काय बी त्रास होणार नाही. पण ही जर त्या घरात गेली का नाही तर ह्याची महामाया बसलेली आहे की तिथं ही जर रगात प्याला. आत्याबाई, तुम्हाला जरा लईच काळजी आहे ना वाघमाऱ्यांची. हा मग हाईच. पण का आहे ते चांगलंच माहिती आहे आम्हाला. आणि राहिला विषय मम्मीचा, तर ते माझं मी बघून घेईन. कारण माझी मम्मी किती बी फटकळ स्वभावाची असली ना तरी ती तुमच्यासारखी पायरी सोडून वागणार नाही. मम्मी अगं जाऊ दे किती असणी. उगा तू मधी पडतेस आणि मग माझा कुठा नव्हतोय. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. जा तिला घेऊन जा. ह्यानबारीला ठेवते मी तुझ्या विश्वास. गाडीत ठेव. पर म्हणजे मला काळजी वाटते अगं तुझी, म्हणून मी असं बोलत्या. अगं जीव तुटतोय माझा तुझ्यासाठी. कसं आहे बघ, माणसं आज चांगली आहे ती तर उद्या वाईट. कोणाचं काय सांगता येत नाही बाई. हे बघ, तुला काय लागलं सवारलं तर ह्या त्याला हक्काने सांगायचं. हा फक्त पगार तेवढा टायमाच्या टायमावर पाठवीत जा. नाही म्हणजे तुलाच काय लागलं सवारलं तर घ्यायला होईल ना. आता आम्ही तर कुठलं आणायचं बाय, म्हणून म्हणलं. नीट जा आणि काळजी घे. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. जोपर्यंत वाघमारे आमच्या घरी आहेत ना तोपर्यंत त्यांना अजिबात कसला त्रास होणार नाही. शब्द आहे सत्याचा. आता तुम्ही आहे म्हणल्यावर मला काळजीचं काही कारणच नाही बघा. बरं चला येतो आम्ही. तुम्ही बी काळजी घ्या. काय मग मम्मी, सत्य भाऊजी आणि ऍक्सिडेंटल जाऊबाई कुठे आहेत? काय पण गंमतच नाही का? म्हणजे आमचं एवढं लव्ह मॅरेज असून सुद्धा जयदीप कधी कधीच घरी राहायला आला नाही. हा ना, सासरची बी माणसं बी पाहिजे तशी. असू दे असू दे. नाक मोगरे. मम्मी आपण आरती करून घ्यायची का? नाही नाही थांबा.
सत्या मंजूला येऊ द्या, येतीलच ते आता. कशाला उरकून घेऊ की आपण, उगा का वाट बघायची त्यांची. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. या या. मंजू, तब्येत बरी आहे ना आता? बर सत्या मंजू, तुम्ही दोघं चेंज करून या, आपल्याला आरती करायची. जावा लवकर. होय. चला. नाही झाले सगळं, मी येतो मंडळात संध्याकाळी. हो हा झाले झाले झाले. विसर्जन सगळी तयार झाल्या. 5 मिनिटात आम्ही बाहेर पडतोय. हा चालतंय. पोरं सगळी थांबल्यात. सत्या मंजू, चला आरती करून घ्या, उशीर झालाय आधीच. होय. चला. थांबा. सपने, जय द्या. तुम्ही करा आरती. अगं पण, अगं मम्मी पण. हा ठीक आहे बाबा, करतो आरती. अगं मम्मी, अरे कर. कर कर. गणपती बाप्पा सुख करता दुःख करता वार्ता विनाती गणपती बाप्पा मंगल मूर्ती. जयदीप सावकाश. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा. सत्या, मी बी येऊ विसर्जनाला? हो वाघमारे, तुम्ही अशा अवस्थेत येते की प्लीज, माझी लई इच्छा आहे. बरं ठीक आहे, चला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती.
मार्गशीर एकदा बाप्पाचं विसर्जन होऊ दे, मग बघते. थांबा. ह्या घरात तुम्ही दोघांनी पाऊल टाकायचं नाही. माया, काय हे? का अडवलंय असं यांना बाहेर? कारण ह्यांनी माझं मन दुखावलंय. ह्या नेबेडचं समजू शकते मी. माझ्यासाठी परकीच आहे ना ही. पण सत्या, माझ्या पोटचा गोळा असून पण तू माझ्याशी असं वागशील असं वाटलं नव्हतं. माया, हे सगळं आत्ता बोलायची काय गरज आहे का? हे बघ, बाप्पा जाऊन 1 तास पण झाला नाही. घरातलं वातावरण चांगलं आहे, उगाच बिघडू नकोस. ओ चित्तरकार, वातावरण मी नाही, ह्यांनी बिघडवलंय. त्यामुळे ही दोघं ह्या घरात राहणार नाहीत. ते दोघं कुठंही जाणार नाहीत, या घरातच राहतील. ओ चित्तरकार. अगं मम्मी, तू कशाला उगाच विषय वाढवती? हा, वा जयद्या, चांगलंय की तू पण सामील झालास यांच्यात. तुझ्या मम्मीचं मन दुखलं नाही दिसलं तुला? ही नेबेड जेव्हापासून आयुष्यात आली की नाही, तेव्हा धरणं समजा चुकीचं होतं ह्या घरात. माझा स्वतःचा लेक माझ्यापासून लांब चाललाय. मम्मी साहेब आहो. आणि याच पोरीनं आपल्यावरचं सगळ्यात मोठं संकट झेललं तवा ते विसरलीस होय? सत्या, अधीन झालायस तू हिच्या. तुला ही चलाय पुळका आला ना? हिने तुझ्या मम्मीचा केलेला अपमान सुद्धा विसरलास ना? लायकी नसतं हिच्या घरी राहिलास तू, मग राहा हिच्या सोबत. पण ह्या घरात नाही.
पुढे ह्या घरात पाऊल टाकायचं नाही.